नमस्कार, मी गणेश शावरी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रात्रीचे 11 वाजलेत आणि मी आता आलो आहे निळवंडे धरणाचा जो काही उजवा कालवा आहे त्या ठिकाणी बसलेलो आहेत. आणि माझ्यासोबत या ठिकाणी पाहू शकता जे काही आडगावचे जे काही शेतकरी आहेत या ठिकाणी ते आंदोलन या ठिकाणी करतायत. नक्की त्यांची मागणी काय आहे, कशासाठी हे शेतकरी या ठिकाणी बसलेत आणि त्यांच्याचबरोबर जे काही वारकरी संप्रदाय जे काही आहे ते देखील या ठिकाणी आपण पाहू शकता. भजन करून या ठिकाणी ते सरकार असेल, प्रशासन असेल, त्यांच्याकडे ती मागणी करतायत. आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या, आमच्यावरती अन्याय करू नका, ही सगळी जी काही भूमिका घेऊन या ठिकाणी हे सगळे शेतकरी बसलेत. माझ्यासोबत धामणगावचे जे काही शेतकरी आहेत, रमेश आवरात, काय नेमकी कशासाठी तुम्ही या ठिकाणी बसलेत? आमची एक रास्त मागणी अशी आहे की जे निळवंडीचे उच्चस्तरीय जे कॅनॉल आहेत त्यातलं जे आमच्या काय अकोल्याच्या हक्काचं जे पाणी आहे त्यातलं 16 गावांचं जे पाणी आहे ते 274 MCFT असून ते पाणी आमच्या हक्काचं आम्हाला पूर्ण दाबाने आणि पूर्ण क्षमतेने ते देण्यात यावं. परंतु गेली 1 महिन्यापासून आमच्यावाल्या उच्चस्तरीयचं पाणी बंद असल्याकारणानं आम्ही 2-3 वेळेस नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे आम्ही 2-3 वेळा गेलो होतो. परंतु ते गेल्याच्याही नंतर त्यांनाही काय अधिकाऱ्यांनी चुकीचं मिसगाईड करून सांगितलं आणि त्यातनं त्या अधिकाऱ्यांनी तिथं आमच्या समोर त्यांना सांगितले की जे ते 274 MCFT पाणीच्या उच्चस्तरीत आहे ते पूर्ण झाले. परंतु आज मी तिला त्यावेळेस आम्ही 15 दिवस त्याच्यानंतर परतही गेले. 15 दिवसानंतर आम्ही आज परत त्याची बैठक लावली. बैठक लावल्यानंतर त्याच खात्याचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आज पेपर डॉक्युमेंटवरती आम्हाला परत सांगितलं. आम्ही त्यांच्याकडे पाण्याचा तुम्ही ठीक आहे आम्ही म्हटलं तुम्ही म्हणताय ना पूर्ण झालं, तर ते पाणी जे कसं पूर्ण झालं याची आकडेवारी जर मागितली तर त्याच्यावाला 71 MCFT पाणी आजपर्यंत आम्हाला पूर्णपणे मिळालं. आमचा त्या अधिकाऱ्यांवरती आरोप असा आहे जर तुम्ही 274 पैकी 71 MCFT पाणी आम्हाला दिलं, 203 MCFT पाणी जर आमच्यावर शिल्लक असताना तुम्ही आम्हाला चुकीची माहिती का दिली आणि त्या चुकीच्या माहितीचा आज तोटा असा झाला की आज मी तिला शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहेत, आर्थिक परिस्थितीच्या पूर्ण अडचणीत आहेत, कोणत्याही मालाला बाजार नाही आणि तो बाजार नसताना आज मी तिला शेतकरी कुठंतरी दूध धान्याच्या याच्या तुटपुंजा अर्थव्यवस्थेवरती जगतोय आणि त्या तुटपुंजा अर्थव्यवस्थेमुळं या शासनाच्या चुकीच्या ध्येय धोरणांमुळे आज आमचा दूधधंदा पूर्णतः अडचणीत आला आहे. तो अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्याचं राहिलेला कणासुद्धा मोडला गेला आणि म्हणून या गोष्टीचं आमचं आंदोलन करण्याची आम्हाला काही कुठली हवस नाही किंवा आम्हाला मजाही येत नाही. परंतु आमच्या जे काही हक्काचं आहे ते आम्हाला मिळावं आणि ते मिळण्यासाठी माझे स्पष्टपणे आरोप आहे की जे काही तालुक्याचे कोणतेही लोकप्रतिनिधी असू द्यात, तुम्ही तो कारखान्याचे असू द्यात, तालुक्याचे आमदार असू द्यात, ही वेळ जर आमच्या अकोल्यावरती आमच्या अकोल्यातून कॅनॉल गेले, आमच्या शेतीचं पूर्णपणे शेती उद्ध्वस्त केली गेली व बाकीच्या याच्याही बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्याही बाबतीत आमचा तालुका पूर्णपणे उजाड केला गेला. परंतु तरीही पण आजही आमच्या तालुक्यात धरणं, आमच्या तालुक्यावरती पाऊस म्हणजे सतत क्षेत्र आहे. या पावसाच्या अकोल्याच्या चेरापुंजी जी संभली जाती या तालुक्याच्या जीवावरती अख्खेच्या 13 कारखाने एका तालुक्याच्या पाण्यावरती चालतात. परंतु ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना जे काही तुटपुंच्या गरजेसाठी जी काही करण्याची वेळ येते त्यासाठी जर दरवर्षी आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर याचा तरी कुठेतरी निश्चितपणाने आम्ही वेगळे यायचे आहोत की काय ही अशी अवस्था आमच्या अकोला तालुक्याची झाली. आणि म्हणून माझी सर्व लोकप्रतिनिधींना एक विनंती, हात जोडून विनंती की ही वेळ आमच्यावरती यापुढे येऊ नये आणि सारखं समन्यायी पाणी वाटपाच्या पद्धतीने निश्चितपणानं आमचा जो वाटा आहे खाली पाणी नेण्यास आमचा कोणताही विरोध नाही. आमचा कोणत्याही हा सर्वपक्षीय मोर्चा आहे, सर्वपक्षीय आंदोलन आहे. हे काही कोणाचं व्यक्तिगत पक्षाच्या विरोधात कोणाच्या नाही, परंतु आमचा हक्क जो अबाधित ठेवून आमचं पाणी, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला देऊन निश्चितपणानं हे आंदोलनाचं ज्या पालकमंत्री असतील किंवा या अधिकाऱ्यांनी व्यवस्था करावी आणि आमच्यावाल्या जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी हीच मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. गणेश पापळासोबत सातत्यानं अनेकदा आपण बघतोय सातत्याने शेतकऱ्यांनी आंदोलनच करायची, अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे, मात्र अजूनही मार्ग निघत नाही. काय समजायचं, कोणाची नेमकी चूक आहे? ही खरं तर प्रशासनाची चूक आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, बाकीचं पाणी तुम्हाला न्या. आता या ठिकाणी भरपूर लोकप्रतिनिधी बोलले, शेतकरी बोलले, ग्रामस्थ बोलले, परंतु प्रत्येकाची तळमळ एकच आहे, आमचं जे आहे ते पाणी आम्हाला द्या, बाकीचं पाणी घेऊन जा. हे पाणी जर आम्हाला शासनाने नाही दिलं तर जे बाकीचे बोलले ते संयमाने बोलले. मी तर सांगतो आमचं पाणी जर आम्हाला दिलं नाही तर पाणी तर खाली जाऊन देणार नाहीच, परंतु लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी ज्यांनी खोटी माहिती लोकप्रतिनिधींना पुरवली त्यांना आम्ही या रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही, ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना आवाहन करतो.
या ठिकाणी काही युवा शेतकरी आहेत. दिवसभर शेतामध्ये ते काम करतायत, दूधधंदा करतायत. ते आज दिवसभरामध्ये कांदे काढले असतील. सचिन, काय सांगशील? दिवसभरामध्ये सगळे शेतकरी दमलेत आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी जागावं लागते फक्त पाण्यासाठी. जर पाणी मिळालं नाही तर शेती उद्ध्वस्त होईल. शेती जर उद्ध्वस्त झाली तर शेतकरी उद्ध्वस्त होईल, बाजारपेठा उद्ध्वस्त होतील. काय प्रतिक्रिया युवा शेतकरी बरोबर? आम्हाला जे पाणी पाहिजे ना ते पाणी दिलं पाहिजे. आता आमची ना शेती पूर्णपणे पिकं कर्जाळून चाललेत. पाणी पाहिजे आम्हाला, पहिलं आमचा हक्काचं आहे ते पाणी पाहिजे. या ठिकाणी अण्णासाहेब आहेत. अण्णासाहेब, काय प्रतिक्रिया आहे एक धुमळेवाडी गावचे ग्रामस्थ म्हणून? धुमळवाडीचा आणि इतर ज्या उच्चस्तरीय गावांची जी कालव्याची निर्मितीच मुळात या दुष्काळी याच्यावर मात करण्यासाठी केली होती. परंतु आज जर बघितलं तर ती पूर्णतः दिली जात नाही. पूर्ण क्षमतेने पाणी द्यायला पाहिजे आणि ही मागणी वारंवार करणं आणि परत त्यासाठी संघर्ष करावा लागणं ही मुळात खेदाची बाब आहे. प्रशासनाने या गोष्टी ओळखून शेतकऱ्याला त्याच्या कामात व्यस्त असताना या गोष्टी कराव्या लागतात, हेच वाईट वाटतं. त्यासाठी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. संदीप, जर हे शेतकरी जे आहेत, जर पाणी नाही मिळालं, शेती जर उद्ध्वस्त झाली तर हे जे काही युवा तरुण पिढी आहे शेतीकडे वळतील की दुर्लक्ष करतील? तसं तर आता शेतीतून काही मिळतच नाही आणि सध्या परिस्थिती अशी आहे की कोणत्याच पिकाला सध्या तर बाजार नाहीच आहे. आणि आता उन्हाळ्याच्या काही पिकं घेऊन काही 2 पैसे कमवायचा विचार जर मुलांचा असेल, तो बी या पाण्याच्या बरोबर वाहून चालला की काय, असं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटतंय. त्याच्यामुळे आम्हाला जे आमचं हक्काचं जे पाणी आहे ते आम्हाला मिळावं असं आम्ही सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. नक्कीच हक्काचं पाणी त्यांना मिळावं. या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ शेतकरी देखील आहेत. अनेक वर्ष सातत्याने त्यांनी शेती केली आहे, मात्र कोरडवाहू शेतकरी अनेक वर्ष राहिले. त्याच्यामुळं कुठेतरी पाणी मिळालं आणि ते पाणी जवळ आले आणि ते हक्काचं पाणी आता वाहून जाणार आहे आणि ते पाणी आम्हाला, आमचा हक्काचा जो काय वाटा आहे तोच आम्हाला द्या, हीच त्यांची मागणी आहे. अण्णा, काय सांगशाल? दादा, काय सांगशाल? बोला. नाही बोलले जातात जे बोलायचे. बोला, काय सांगशाल? पाणी पाहिजे, आमच्या हक्काचं पाणी पाहिजे. माल कर्जावर चालले, पाण्याची वाट पाहताय लोक शेतकरी. पाण्याची वाट बघताय. त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी आहेत पाठीमागं, काही तरुण आहेत. कोणी बोलणार आहे पाठीमागं? बाळासाहेब, बोला, काय प्रतिक्रिया आहे तुमची? बोला, माईक सोडा, बोला बोला. अकोला तालुक्यासाठी निळवंडे धरणाचं उच्चस्तरीय कॅनलचं पाणी ज्यावेळेस वाटप झालं त्यावेळेस जे ठरलं त्याप्रमाणे सगळ्या गावात उच्चस्तरीयचे जे गाव आहे त्यांना द्यावं हीच सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. आणि आज शेती उद्योग, शेतीला कोणत्या मालाला बाजार नाही. आज लोक काय करतात, थोडंफार चारा पाणी करून जनावरं दूधधंदा थोडाफार व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायावर लोक जगतात. पण ह्या पाण्यामुळं लोकांना काहीच भेटत नाही. आज तुम्ही जर पाणी बंद केलं, हे केलं, पाणी भेटत नाही तर काय उपयोग आहे? या उच्चस्तरीय तुम्ही जर ठरवून दिलेलं पाणी जर लोकांना देत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे शेतकऱ्यांना? आणि या गोष्टीकडे तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावं. म्हणजे लोकप्रतिनिधी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात, माझं असं म्हणणं आहे. तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहे ते या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही. या उच्चस्तरीय कॅनलच्या बाबतीत त्यांनी या तालुक्याच्या हे आहे उच्चस्तरीय जे गाव आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं एवढीच माझी विनंती. आणि तालुक्यासाठी जे आहे ते गाव त्यांना पाणी द्यावं एवढीच विनंती. नक्कीच या ठिकाणी जे काही लोकप्रतिनिधी देखील आहेत, काही गावचे ग्रामस्थ देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलणार. अगदी थोडक्यात बोलायचं आहे. तुमची प्रतिक्रिया सांगा दादा, काय भावना आहे? रात्रीच्या आता 11 वाजून गेलेत, शेतकरी या ठिकाणी बसलाय, पहाटेला उठायचंय, दूध काढायचंय, घेऊन जायचंय. पण रात्रभर जर आपण इथं जर बसलो तर पुढचा हा गाडा कसा चालणार आहे? खरं म्हणजे महत्त्वाचा विषय असा आहे का उद्या 15 तारखेला अधिकाऱ्यांशी जी चर्चा झाली ती मी प्रत्यक्ष ऐकलेली आहे. त्यानुसार मी सांगतो, उद्या 15 तारखेला आपल्या उच्चस्तरीय कालव्याला पाणी सोडणार आहे ते. आणि त्याच 15 तारखेला ह्या कालव्यालासुद्धा उच्चस्तरीयला आणि याला दोन्हीला पण ते पाणी सोडणार आहे. आणि येत्या 25 तारखेला डाव्या कालव्याला ते पाणी सोडणार आहे. आणि हे दोन्ही कालव्यांना पाणी सोडल्यानंतर आणि हे आपले उच्चस्तरीयचे पण, तर हे आपल्याला जे पाणी हक्काचं बाकी आहे त्या पाणी आपल्याला कमीत कमी 2 महिने उच्चस्तरीयला चाललं पाहिजे, तेव्हा ते पाणी आपल्याला पूर्ण होईल. परंतु हे जर 4ही कालवे जर यांनी चालू केले तर हे 4ही कालव्यांमधून पाणी यांचं जवळजवळ 2-3 TMC पाणी निघून जाणार आहे. आणि त्यावेळेला आपल्या पाण्याची पातळी खाली जाणार आणि आपल्याला ते पाणी घेता येणार नाही. त्याच्यासाठी आमची प्रमुख मागणी अशी आहे का आमचं हक्काचं पाणी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, म्हणजे आमच्या पदरात पडत नाही,
तोपर्यंत ह्या दोन्ही कालव्यांचं पाणी आम्ही खाली जाऊन देणार नाही, अशी आमच्या शेतकऱ्यांची हा सर्व इशारा आहे, हा इशारा आहे. या ठिकाणी इकडं कोणाला बोलायचं आहे का? इकडं कोणाला बोलायचं आहे? या ठिकाणी आप्पासाहेब आवारी देखील या ठिकाणी आहेत. आप्पासाहेब, आपण जर पाहिलं तर सातत्याने तुम्ही अनेक वर्षांपासून लढत देत आहेत. बाळासाहेब असेल, हे जे काय आटगावचे असेल, त्या बाजूचे पण असतील, सातत्याने लढत देत आहेत. मार्ग अजूनही निघत नाही. आता पाटामध्ये बसण्याची वेळ आली, काही दिवसांनी आता धरणात जाऊन बसण्याची वेळ येईल. पाऊस आपल्याकडे पडतो, जमिनी आपल्या जातात आणि आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळत नाही. शोकांतिक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज रात्रीच्या वेळेस हे आंदोलन करण्याची वेळ येते. अक्षरशः पिकं होरपळून गेलेली आहेत. प्रत्येकजण पाण्यासाठी आसुसून बसलेला आहे. प्रशासनाला एकच विनंती आहे आमची, पालकमंत्र्यांना आणि प्रशासनाला, ह्या अधिकाऱ्यांनी 2 वेळाला आम्हाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल शेतकऱ्यांची केलेली. आज प्रत्यक्ष गेस्ट हाऊसवर बसल्यानंतर त्या प्रशासनाच्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनाच आम्ही माहिती दिली का जवळजवळ 275 MCFT पाणी असताना त्यापैकी फक्त 72 MCFT पाणी या दोन्ही बाजूला उच्चस्तरीयला मिळालेलं आहे. शेतकऱ्यांची एकच प्रामाणिक मागणी आहे का राहिलेलं 200 MCFT पाणी किमान 2 महिने आम्हाला मिळालं पाहिजे. एवढीच पालकमंत्र्याकडं आणि प्रशासनाकडं विनंती आहे या शेतकऱ्यांची. का प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन करूनच मिळावं लागतं. धरण आमच्या तालुक्यामध्ये, जमिनी आमच्या जातात आणि आंदोलन करण्याची वेळ आमच्यावरती. ही पुनर्वसन आहे आपल्याकडे. पुनर्वसन सुद्धा आमच्याकडे ही वेळ येते, ही अतिशय वाईट आहे. प्रशासनाला आमची एकच विनंती आहे, पालकमंत्र्यांना सुद्धा आमची एक विनंती आहे का आमचं पाणी आम्हाला हे दिलं पाहिजे. आता या ठिकाणी प्रशासन येईल, सज्ज होईल, पोलीस बळाचा वापर केला जाईल, या ठिकाणी तुमच्यावरती दबाव टाकण्यात येईल. याला काय पुढं उत्तर देणार शेतकरी म्हणून? आता आमचं हक्काचं पाणी मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, सर्व शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केलेली. म्हणजे हा आता इशारा आहे, हो, इशारा आहे हा. म्हणजे आता हटणार नाही, अजिबात नाही, यातून माघार घेतली जाणार नाही. आता नक्कीच यातून माघार घेतली जाणार नाही असं शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे. या ठिकाणी बाळासाहेब बोरकुटे गेले, या ठिकाणी देवराम पोकरकर देखील आहेत, वारकरी संप्रदायाचे ते आहेत. या ठिकाणी ते देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेत. काय एक मागणी आहे आता? आज या ठिकाणी आमचं विठ्ठल प्रसादी भजनी मंडळ आमच्या गावकऱ्यांच्या या लढ्याला साथ देण्यासाठी आम्ही रात्रीचं इथं कॅनलमध्ये येऊन भजन करत आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही किती रात्र लागू द्या, आम्ही भजन करीत राहू. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते म्हटले का पिकं जळाली वगैरे, पिकं तर जळूच राहिलेत, पण आज जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज आम्हाला 2-3 दिवसातून गावात पिण्याचं पाणी येतं आहे. पिण्याच्या पाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि फक्त धामणगावावरीचा 10 ते 20% भाग आज खालच्या बाजूला थोडा बरा आहे, नाही तर वरच्या बाजूला जाऊन बघा परिस्थिती आज काय. जनावरांना पाणी नाही, माणसांना प्यायला पाणी नाही. तेव्हा शासनाने याचा आमचा विचार करावा अशी नम्र विनंती. नक्कीच शासनाने विचार करावा. या ठिकाणी बाळासाहेब बोर या ठिकाणी आहेत. बाळासाहेब, अगदी थोडक्यात काय आता हा लढा कसा चालणार आहे, किती दिवस आणि किती तास चालणार आहे? या बाजूने उभे राहा, या बाजूने अगदी थोडक्यात सोडा, माईक सोडा. हां, सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. मी काय फार वेगळं सांगणार नाही आहे, परंतु आज काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या की हक्काचं पाणी 274 MCFT असताना आज 70-72 MCFT पाणी फक्त आपल्या कालव्यांना, उच्चस्तरीय कालव्यांना भेटलं आहे. आणि त्याच्यामुळं मोठा संताप आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तयार झाला आहे. शेतकरीसुद्धा सगळे खूप संतापलेले आहेत का एवढी चेष्टा शेतकऱ्यांची करतायत. आणि आमचा आग्रह हक्क या तालुक्याचा या पाण्यावर असताना आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ येते, या ठिकाणी कोणाकडे याचना मागण्याची वेळ येते. हे काय चांगलं नाही आहे. आणि म्हणून हा सगळा कडवट आंदोलन आम्हाला या ठिकाणी रात्रीच्या वेळेस सुरू करावं लागतं आहे. हे आंदोलनासाठी उद्या जर सरकारने किंवा प्रशासनाने याच्यामध्ये काही भूमिका घेतली नाही, शेतकऱ्यांची चर्चा जर केली नाही, तर याच्यापेक्षा आणखी कडक आंदोलन उद्याच्या काळात या उद्याच्या दिवशी आम्ही सुरू करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. नक्कीच हा लढा सातत्याने सुरू राहील. जोपर्यंत आमच्या हक्काचं पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. या ठिकाणी या ठिकाणी या बाजूने एक महिला देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. उद्या देखील अनेक महिला येणार आहेत असं समजतंय. नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे का आम्हाला 5-5, 6-6 दिवस पाणी प्यायला मिळत नाही. आमच्या विहिरीलाही सुद्धा पाणी नाही आणि आमचं हक्काचं पाणी असून आम्हाला देत नाही. एवढीच माझे म्हणणे आहे. बाकी ठीक आहे, पाणी हक्काचं जे काय आहे ते मिळालं पाहिजे. या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं आहे का लढायचं आहे? सगळ्यांचं हटणार नाही. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं जे काही शेतकरी आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे, जोपर्यंत हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील अशी माहिती आता या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर.